अरे रे रे रे, काय हा पसारा? हा, सगळं अस्ताव्यस्त पडल्या. तू एकटीच आवरतेस ना सगळं? दमली असशील ना? हा, स्वीटू, आज जाम मजा आली हा अंबरनाथला तुमच्या घरी. खरंच नाही, बाकीचं सोड, पण तुझ्या आईच्या हाताला काय चव आहे. अप्रतिम. पण बाकी काही म्हणा स्वीटू, आज मला क्षणभर का होईना पण खरंच असं वाटलं की आपण दोघं खरेखुरे नवरा बायको आहोत. मी काय म्हणतो, काय हरकत आहे आपण आपल्या नात्याला नव्याने सुरुवात करायला? तसंही आता तुझ्या आयुष्यात ओम सरांना काही जागा उरलेली नाहीये. त्यांची जागा मी नाही का घेऊ शकत? मोहित, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आपल्यात कोणतंही नातं नाहीये आणि या पुढे होऊ शकत नाही. माझ्या घरच्यांना माझ्यामुळे अजून त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करते. स्वीटू, तू शांत हो आधी. तू काय बोलतेस? हा, मी तुझ्यासाठी तिथे आलो. मी तुझ्यासाठी उखाणा घेतला. मी तुला घास भरवला. माझ्यासाठी नाही, तुम्ही ओमसाठी हे सगळं केलं. नाही, ओमला दाखवायला, त्याला त्रास व्हावा म्हणून तुम्ही हे सगळं केलं. मोहित, तुम्ही जितकं दाखवताय ना तितके तुम्ही भोळे नाही आहात हे मी कधीच ओळखलंय. तू अगं असं का बोलतेस तू? मी ओम सरांसाठी नाही, मी तुझ्या आईसाठी, दादांसाठी, त्यांना आपल्यातलं हे नवरा बायकोचं नातं खरं वाटावं म्हणून, आणि फक्त तुला बरं वाटावं ना म्हणून केलं. माझ्या मनाचा तुम्ही किती विचार करता हे मला माहितीये मोहित. एक गोष्ट मी स्पष्ट सांगते, यापुढे मी सांगेन तेच होईल. मी तुमच्या कुठल्याही नाटकाला बळी पडणार नाही, कळलं? काय बोलते स्वीटू? स्वीटू, नलूचा फोन. शकू, कशी आहे नलू? कशी असणार शकू? ती माझ्या पोराची
झोप उडाली आहे, भूक मेली आहे. ओम दाखवत नाहीये पण त्याला खूप त्रास होतोय शकू. हो का? इकडे माझ्या लेकीचे तसंच झालंय ग. ती हसतमुख असायची माझी स्वीटू. 4 दिवसात ना तिच्या चेहऱ्यावरची रया गेलीये. म्हणजे वरवर खुश आहे असं दाखवायचा प्रयत्न करते ती. शेवटी आई आहे ना मी. आपल्याला पोरांचं मन कळतच की ग. आता ना मी खरंच सांगते तुला नलू, तिला होणारा त्रास बघितला ना की जीव तुटतोय. शकू, आपल्यात जे झालं ते झालं. ते सगळं बाजूला ठेवून आपल्या पोरांसाठी आपल्याला परत एकत्र यावं लागणार. हो बरोबर बोलतेस तू. त्या दोघांना एकमेकांसमोर आणावं लागणार आहे आपल्याला एकदा तरी. अगदी बरोबर बोलतेस. आपण उद्याच दोघांची भेट घडवून देऊ. मी माझ्या ओमला असं नाही बघू शकत का? मलाही स्वीटूचे हाल बघवत नाहीयेत. ठीक आहे, यांना एकत्र आणूया हे नक्की. मग भेटू उद्या. हा छान. दादा तुम्हाला हवे ते रंग तुम्ही भरा. काय चाललंय तुमचं? अगं दादा चित्र रंगवतात. चित्र रंगवल्याने आपल्याला छान वाटतं. इट्स अ स्ट्रेस बस्टर. टेन्शन सगळं दूर होतं. आणि ही चित्र काढल्याने ना म्हणजेच अशा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात केल्याने ज्यांनी आपल्याला आनंद मिळतो त्यांनी स्ट्रेस रिलीज होतो आणि दादांनाही त्यामुळे बरं वाटेल. दादा छान काढलंय चित्र. माझ्या स्वीटूला चित्र काढायची खूप आवड होती. लहानपणापासून ती खूप छान छान चित्र काढायची. माझ्या घरातल्या सगळ्या भिंती तिच्या चित्राने रंगून गेलेल्या असायच्या. माझी स्वीटू पाहण्यासारखी आहे. चित्र रंगवताना त्यात रंगून जाणारे. दादा, आपल्या स्वीटू बद्दल तुम्ही ह्याला काय सांगताय? दादा, ह्याच्याचमुळे आपल्या स्वीटूच्या आयुष्याची वाट लागली. ह्याच्याचमुळे स्वीटूचं लग्न त्या चिन्या, दादा या, तुम्ही चला माझ्यासोबत चला. हा या या या, चला चला चला. आम्ही क्रिकेट खेळतो ना, क्रिकेट बघायला. काय तुम्हाला आवडते ना मॅच? तू कुठे घेऊन चाललायस यांना? चिन्या, चिन्या, तुम्ही लहानपणी कसं यायचा? बघायला आवडायची ना तुम्हाला? चिन्या नको नेऊ साधा नाही जा. हात त्याला लावायचा. बोलायचा तर प्रयत्न सुद्धा करू. लांब राहायचं. चिन्या, मॅच हे वगैरे. बघ. अरे नको चिन्या. नेऊ साधा. चिन्या, आई. चिन्या ऐक ना बाळा, नको नेऊ जाता ना. चिन्या ऐकतच नाही हा मुलगा. चहा घे. घे ना. चिन्या बरोबर बोलत होता. दादांनी क्रिकेट बघितला, मुलांना खेळताना बघितलं, त्यांचा उत्साह बघितला की त्यांनाही छान वाटेल. औशी आहे तुझी. माझ्यापासून काही लपू नकोस. चिन्याच्या वागण्याचा त्रास होतोय ना तुला. तुला जितका होतोय ना त्यापेक्षा खूप जास्त मला होतो. ओम, मला सगळ्यांना खरं खरं सांगू दे. मग यांना नाही माहिती तू काय त्याग केलायस. त्या सगळ्यांना तू दोषी वाटतोयस, पण तू काहीच चुकीचं केलं नाहीयेस राजा. चिन्या जे बोलला ते फार मनाला लावून घेऊ नकोस. आणि स्वीटूचं काय? स्वीटूला कळायला नको.
ओम, तू तिच्या घरासाठी तिच्या दादांसाठी काय काय केलंयस ना हे तिला कळायला हवं. नलू मावशी, स्वीटूला कधीच यातलं काहीही कळता कामा नये. ओम पण बेबी बेबी बेबी, मम्मी जी ने जूस भेजा है तुम्हारे लिए. मला ज्यूस नकोय. अरे पी लो ना बेबी, हेल्दी है एकदम. बेबी पी लो. अच्छा अच्छा अच्छा, कोई प्रॉब्लम नहीं, मैं पी लूंगा. हाँ, मैं जूस पी लूंगा. बाय द वे बेबी, तुम मम्मी जी से इतनी नाराज क्यों हो? बेबी एक बात बोलूं? देखो, ओम भाई तो अब इस घर में नहीं है, तो मम्मी जी के लिए जो कोई भी अपना है वो तुम्ही हो ना बेबी. आधी तुम्ही दोघं भांडण करायचे, तर ओम भाई थे तुम दोनों को समझाने के लिए. पर बेबी अभी ओम भाई भी नहीं रहे ना. त्याचाच त्रास होतोय मला रॉकी. वाईट वाटतंय, चिडचिड होतीये, राग येतोय. इतकं ऐश्वर्य सोडून, इतका मोठा बंगला सोडून त्या घाणेरड्या चाळीत राहायला लागतंय त्याला. नोकरीसाठी वणवण भटकावं लागतंय त्याला. गिल्टी वाटतंय मला. बेबी मत रो, बेबी मत रो. रॉकी, मला त्रास होतोय याचा. हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्या एका चुकीमुळे. तुझ्या चुकीमुळे? नाही तर काय ती. बेबी क्या क्या गलत किया तुमने बेबी? तुला माहितीये ना मोहित, काहीही झालं तरी हे लग्न होता कामा नये. दादा साळवी, विचार करा. दादा साळवी क्षणात निर्णय घेऊ शकता. मी तुमच्या जागी असते तर असंच केलं असतं, स्वतःला संपून टाकलं असतं. माझ्या भावानीच, ओम खानविलकरनी स्वीटूला फसवलं. माझा काय संबंध? मी काय करू शकतो? लग्न कर स्वीटूशी. आज जर या मांडवात तुझं लग्न झालं नाही ना, तर साळवी आणि खानविलकर परिवाराला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मी ते लग्न थांबवायला हवं होतं ना. माझ्या भावाला शोधून परत आणायला हवं होतं. मोहितनी पण चूकच केली ना. तो लग्नाला तयार झाला, स्वीटूशी लग्न केलं त्याने. चूक तर स्वीटूची पण आहे. तिचं प्रेम होतं ना ओमवर, मग तिने थांबायला नको होतं. केलं तिने लग्न, गळ्यात मंगळसूत्र घालून घेतलं. विश्वास होता ना तिचा ओमवर, मग थांबली का नाही ती? तिघांचं चुकलंच ना. बेबी गलती से बोल जाने वालों में से तो नहीं है. कुछ तो है रॉकी जो बता नहीं रही है. पता करना पड़ेगा रॉकी, पता करना पड़ेगा. हो, आणि हे घे. मावशी, ही खूप छान आहे साडी. हो ना. मला खूप आवडते ही. हो. इतकी आवडते तुला? मग नेस एकदा. नाही, नको. अगं खरंच बघ, मला पण खूप आवडते ही साडी. तुला खुलून दिसेल बघ. ये बघू. बघ किती छान दिसतेय ना. खूपच छान. ही ना, ही तुझ्याकडे ठेव आणि नेस तू. नाही मावशी, नको. मला काय गरज आहे साड्यांची? काय म्हणालीस तू? गरज? स्वीटू,
गरज मला आहे. तुझ्या चेहऱ्यावर निखळ आनंद येणं ही माझी गरज आहे. कळलं? मला मान्य आहे तुम्हा मुलींना सुटसुटीत ड्रेसेस आवडतात, पण कधी कधी पूजा असते, व्रतवैकल्य असतात, सणवार असतात, तेव्हा तरुण मुली साडी नेसून इतक्या गोड दिसतात ना, म्हणून म्हटलं नेस तू साडी नक्की. हा, अजून काही हव्या असतील तर घे माझ्या साड्या. नाही नको, मी ठेवते. आलंय माझ्या लक्षामध्ये, या सगळ्या आउटडेटेड साड्या आहेत ना, लेटेस्ट फॅशनच्या नाही आहेत, म्हणून तुला आवडत नाहीयेत. नाही मावशी, म्हणून नाही. आपण एक काम करूया, आपण ना जाऊया शॉपिंगला आणि तुझ्या चॉईसच्या सगळ्या साड्या घेऊन येऊया. नको मावशी, शॉपिंग नको. मी अगं जाऊया ना, छान बाहेर पडून एक हवा खाऊया, काहीतरी खाऊया, चक्कर होईल ना एक बाहेर. नको मावशी, मी घरीच काहीतरी. प्लीज माझ्यासाठी प्लीज. तुम्ही प्लीज नका म्हणू. तुमची इच्छा आहे ना? हो. ठीक आहे, जाऊया. कुणाची आहे ग माझी? मॅम 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 एवढ्या मोठ्याने का ओरडतो? काय चालवलं तुम्ही हे? काय चालवलं काय तुम्ही हे? एक कसं काय बाउल झाला? कुठला कुठला? मॅम मॅम मी तुमच्या सांगण्यावरून ह्या जाडीशी लग्न केलं, तुमच्या मम्माच्या सांगण्यावरून तिला इथे घेऊन आलो. आता इथे आल्यानंतर ही जाडी मला जुमानत नाही, माझं ऐकत नाही, मला सतत उलट उत्तर देत असते, वाटेल तसं बोलत असते. आणि हे सगळं मी फक्त याच्यासाठी बोकाट्याने सहन करतोय कारण या सगळ्याचा मोबदला म्हणून तुम्ही मला पैसे द्यायचं कबूल केलं होतं म्हणून. आणि तो चेक तुम्ही बाउन्स केलात. हे म्हणजे घेणं न देणं आणि फुकटचा अपमान करून घेणं असं झालंय. तुझी बायको आहे, तुझा अपमान करते, मी काय करू? मी फक्त तिला हँडल कर एवढंच सांगितलं होतं. आता तेही तुला जमत नसेल तर त्याचं फ्रस्ट्रेशन इथे माझ्या समोर येऊन मोठ्याने बोलून काढायचं नाही. नाही, हे त्याचं फ्रस्ट्रेशन नाहीये. तुम्ही मला हा जो चेक दिला होतात ना, तो बाउन्स झाला, त्याचं फ्रस्ट्रेशन आहे. काय तर म्हणे बायकोला हँडल कर. कसं हँडल करायचं बायकोला? कसं हँडल करायचं बायकोला? सांगा ना. तुमची मम्मा तिला लेक मानते, तिला अंजारते, गोंजारते, तिचे लाड करते. तिथे माझ्या सख्या आईने मला घराबाहेर काढलं, तुम्ही मला नोकरीवरून काढलं. मी जगायचं कसं? मर्म काय? नाही, तुम्ही काहीतरी पुटपुट लावा. काही नाही मॅम, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बायकोला हँडल करायचं ना, ठीक आहे, करतो मी माझ्या बायकोला हँडल. माझ्या या सोकॉल्ड बायकोला विश्वासात घेऊन जे काही घडलं ते सत्य सांगायला मला फार वेळ नाही लागला. शेवटी लग्न केलंय मी, आमचं जन्मोजन्मीचं नातं आहे. जरा डोळ्यात पाणी आणलं आणि जे काही घडलं, जो काही प्लॅन तुम्ही रचलात ना, तो जर मी तिला सांगितलं, गेम ओव्हर.